Good morning, girls. Good morning, boys, and welcome back. Today, we are going to complete the English workshop, which was completed halfly in the previous period. We were on page number 152, and we have to start from activity number 8 on the same page number 150, 152. मुलांनो, काल आपण इंग्लिश वर्कशॉप सुरू केलं होतं आणि त्यामध्ये आपण जवळपास 1 2 3 4 ऍक्टिव्हिटीज पूर्ण केल्या होत्या. द रिमेनिंग ऍक्टिव्हिटीज ऑन द सेम पेज नंबर 152, नंबर 8. लेट अस स्टार्ट फ्रॉम ऍक्टिव्हिटी नंबर 8 टुडे. So open your course books along with your registers and note down question number 8 or activity number 8. Fill in the flow chart after rearranging the facts below their proper order as per the text. प्रश्न बदलून देतोय मी. Draw a flow chart. Draw a flow chart. Draw a flow chart and fill it the sentence, fill it with the sentences as per order, as their proper order, as their proper order, योग्य क्रमाने. खालील फ्लो चार्टच्या फ्लो चार्टचे डबे भरा. तर फ्लो चार्ट कसा काढायचा पहिल्यांदा ते समजून घ्या. फ्लो चार्ट मध्ये 4 डबे असतात, प्रत्येक डबा अर्ध्या मार्काचा असतो. तर पहिल्यांदा पेजला फोल्ड करायचं 2 भागामध्ये आणि प्रत्येक 2 भागामध्ये 2 डबे काढायचे. पहिल्यांदा लक्ष द्या इकडे. द फर्स्ट बॉक्स इज हिअर. प्रत्येक डब्यामध्ये किमान 2 ओळी असल्या पाहिजे मुलांनो. तुमच्या नोटबुकच्या 2 ओळी प्रत्येक डब्यात असल्या पाहिजे, अशा पद्धतीने ते लिहा. डबे काढा. एक मार्जिनच्या फोल्डच्या दुसऱ्या बाजूला दुसरा डबा, फोल्डच्या पहिल्या भागात पुन्हा तिसरा डबा, त्याच लांबी रुंदीचा, आणि फोल्ड केलेल्या पेजच्या दुसऱ्या भागात शेवटचा चौथा डबा. डबे काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, डबे पेन्सिलने नव्हे तर पेनानेच काढायचे आहेत आणि प्रत्येक डब्यामध्ये 2 रेषा मोकळ्या असल्या पाहिजे. पेजच्या एका भागात 2 डबे, पेजच्या दुसऱ्या भागात 2 डबे. डबे काढल्यानंतर त्यांना पुढच्या पहिल्या डब्याला अशा प्रकारचा बाण काढायचा आहे, इकडे पुढे जाताना राईट हँडला, आणि खालच्या डब्यामध्ये सुद्धा बाण काढायचे आहेत, पण त्याची दिशा विरुद्ध असली पाहिजे, अशा प्रकारे. आलं का लक्षात? तर डोंट गिव्ह देम नंबर, यांना नंबर द्यायचे नाहीत. वाक्य वाचा. देर आर 5 sentences, but actually in the examination only 4 sentences can be asked, and you have to write the sentences into the boxes according to their sequence, according to their order. वाक्याच्या क्रमानुसार आपल्याला ते डब्यामध्ये भरायचे. डब्याला नंबर द्यायचे नाही. सो फर्स्ट सेंटेन्स, आय थिंक Mary Kom decided to take up boxing. Mary Kom decided to take up boxing. Okay. First. Second sentence according to me will be Mary Kom won the Manipur State Women's Boxing Championship. Mary won the Manipur States Women's Boxing Championship.
women's boxing women's boxing championship. Then third will be she sparred with male boxers in Pune. She sparred with male boxers male boxers in Pune. And number four will be Mary Kom made her first appearance at international level. Mary Mary Kom made her uh, first first appearance appearance at international level at international level. Okay. इन दिस वे मुलांना क्रम तर द्यायचे नाहीत डब्यांना, पण आपण जे वाक्य टाकू ते कोणत्या क्रमाने टाकू? पहिला डबा, दुसरा डबा, तिसरा डबा आणि चौथा डबा. विद्यार्थी शक्यतो चुका इथे कशी करतात माहितीये का? नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 इथे नंबर चुकतोय. म्हणून हे करताना याचे बाणाची टोक लक्षात ठेवायची, ही इकडे जाणार आहे आणि हे इकडे येणार आहे. आलं का लक्षात? सो while giving or while filling the boxes under flow chart, be careful while filling the boxes. Use your common sense and fill the boxes according to their direction of arrows. बाणांची दिशा काय आहे ही लक्षात ठेवायची आणि त्यानुसार मग त्याचे क्रम भरायचे अशा प्रकारे. याला म्हणतात फ्लो चार्ट. This diagram is called as flow chart. Yes. After completing activity 8, let's start activity number 10. Activity 9 is not important, so let it be. And start your next question with number 10. Activity number 10. चला पुढची ऍक्टिव्हिटी सुरू करूया. ऍक्टिव्हिटी नंबर 10. ओके. Find antonyms of the following words from the text. Find antonyms. Antonyms means opposite words. Find antonyms for the following from the passage. From the passage. पॅसेज मधून खालील शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द शोधा. येस. फाइंड मीन्स शोधा, राईट मीन्स लिहा. असे दोन प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. इफ द क्वेश्चन बिगिन्स विथ इफ द ऍक्टिव्हिटी बिगिन्स विथ फाइंड, इट मीन्स यू हॅव टू फाइंड, यू हॅव टू सर्च द वर्ड्स इन द पॅसेज. तुम्हाला पॅसेज मध्ये शब्द शोधायचे आहेत जर फाइंड ने प्रश्न असेल तर, ऍक्टिव्हिटी असेल तर. And if the activity begins with write, means you have to write the meaning of those words according to yourself. तुमच्या मतानुसार मग ते शब्दाचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत, मनाने लिहायचे आहेत. आलं का लक्षात? हा त्यातला फरक लक्षात ठेवा. So there are 4 words given here. Number 1 arrogant. Number 1 arrogant. Number 2 finally. Number 3 disqualifying. And number 4 is different. Yes. Okay. Now arrogant, opposite word is humble, which is given under passage. Passage मध्ये दिला आहे हा. Arrogant, opposite humble. Finally means
शेवटी म्हणतो, मराठीत आपण म्हणतो ना फायनली म्हणजे शेवटी, मग त्याच्या अपोजिट पाहिजे सुरुवातीला. तो शब्द आहे इनिशियली. इनिशियली, इनिशियल म्हणजे सुरुवात. येस. क्वालिफाईंग, डिस्क्वालिफाईंग, व्हेरी सिंपल. डिस काढला की अपोजिट वर्ड होतो, हे तुम्हाला माहिती आहे. डिस्क्वालिफाईंग अपोजिट क्वालिफाईंग. येस. अँड लास्ट डिफरंट अपोजिट, सॉरी डिफिडंट आहे ते. डिफिडंट, DIFFIDENT, डिफिडंट, संकोची, लाजरा बुजरा अशा अर्थाने. डिफिडंट अपोजिट ब्रेव. और अनदर वर्ड you can use brash, BRASH. Yes. Activity number 10 is complete. Now change your page, turn the page. Here all the activities are completed, and now language study. There is second part of English workshop, language study. Language study. Yes. Language study is the next part of English workshop. See there are nearly 6 sentences, and you have to underline the subordinate clause and state their names. And subordinate clause underline करायचे आहे आणि त्यांची नावं लिहायची आहेत. So first of all, write the question. Question number 1. Underline the subordinate clause and state their kind. Underline the subordinate clause. Underline the subordinate clause and state म्हणजे सांगा. State its name. वाक्यातून सबऑर्डिनेट क्लॉज अंडरलाइन करा आणि त्यांची नावं सांगा. नंबर 1. Enough has been said about this great warrior. Enough has been said about this great warrior. About this great warrior, comma, who conquered the world. Don't use comma. Who conquered the world. Who conquered the world. Yes. You know well that when the sentence is contained with who, means when the sentence is connected with who, it means the sentence beginning with who is called to be a subordinate clause, and name of the clause will be noun clause. So underline this sentence from who conquered the world, and write here noun clause, adverb, subordinate clause of noun. Subordinate clause of noun. Yes. Second, number 2. The male boxers kindly practiced with me. The male boxers kindly practiced with me. Kindly practiced with me whenever I required them. Whenever I required them. Whenever I required them. See here, the sentence has started with whenever I required them. Means conjunction has been used as whenever. Whenever हे दोन वाक्यात जोडण्याचं काम करतोय, म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ
subordinate clause of time. ऐकलं लक्षात? नेक्स्ट सेंटेन्स नंबर 3. पुढचं वाक्य नंबर 3 पाहूया. Related to this same question, underline the subordinate clause and name it. Number 3. I think that more people should take up sports as a full-time career. I think that more people should take up sports as a full-time career, as a full-time career. CAREER. Yes. I think that more people should take up sports as a full-time career. I think. What does I think? That means connective is that. Conjunction is that. So underline this sentence from that. That people should take up sports as a full-time career. This is subordinate clause of noun. Noun. It is also noun. Then number 4. Do you think nutrition is a neglected area in Indian sports? Do you think nutrition is a neglected area? A neglected area of in Indian sports. In Indian sports? Question mark. Now here once again, here I think that, here do you think? तुम्हाला असं वाटते का? What? Nutrition is a neglected area in Indian sports. Nutrition, related to nutrition. Nutrition is the noun. So it is also a subordinate clause of noun. Subordinate clause of noun. Next, number 5. That's the best thing. That's the best thing. Which thing? Best thing. That has happened to me. That has happened to me. Which thing? Best thing. Now, related to adjective. Best is the adjective used for thing. Thing साठी आलेलं adjective आहे. So, underline this subordinate clause and subordinate clause of adjective or adjective clause. Subordinate clause of adjective. Then number next, 6th. India managed just 6 medals. India managed just 6 medals. India managed just 6 medals in 2012 Olympics. Even though we are a nation,
we are a nation of 1.3 billion people. 1.3 billion people. Now here, see, the sentence has a word called though. Though means jari tari, you know. Yes. So जरी तरी दो चा अर्थ जसं म्हणजे इफ सारखा असा म्हणजे क्लॉज ऑफ कंडिशन. Underline the clause, even though we are a nation of 1.3 billion. Even though subordinate clause of subordinate clause of condition. Yes. In this way, we have completed question number first under language study. The next question is there related to words. After completing activity number 10, let us start activity or question number 2 from language study. Question number 2. Question 2. Yes. Question 2A. Write verb forms of the following. Write verb forms of the following. खालील शब्दांची क्रियापद लिहा. राईट. आता बघायची सांगितलं तुम्हाला फाइंड आणि राईट मधला फरक. फाइंड असेल तर शोधा, राईट असेल तर लिहा, स्वतः लिहा. येस. राईट वर्ब फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. नंबर 1, क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशन आपण असं करू, याला दोन भागात डिवाइड करूया. वर्ब अँड नाउन. दीज आर नाउन्स. दीज आर नाउन्स. हे नाम आहेत. आणि दुसऱ्या भागात करू वर्ब्स. वर्ब्स अँड नाउन्स. ओके. सो फर्स्ट इज क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशन. First is qualification. Yes. Second will be negligence. Negligence. Number 3, company. Number 3, company. Number 4, decision. Number 5, practice. Number 5, practice. And number 6 is birth. Yes. So now let's write down the verb form of the given nouns. First of all, qualification. Verb will be qualify. Verb will be qualify. Negligence. Verb will be neglect. Neglect. Number 3, company is the noun. Verb will be to accompany. 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 Number 4, decision means decide. Number 5, practice. Practice. It is also practice, but there is difference. It ends with SE and noun ends with CE. नाम हे CE ने संपते आणि वर्ब हे SE ने संपते, म्हणून याबद्दल लक्षात अलर्ट राहा. बर्थ मीन्स वर्ब विल बी टू बेअर. BEAR. उच्चार काय करायचा मुलांनो? बेअर असा उच्चार करायचा. बेअर. जन्म देणे. ओके. Activity question 2A complete. Now one blank space.
Question 2B. Write noun form of the words. Write noun forms of the following. खालील शब्दांचे नाउन फॉर्म्स लिहा. याचे दोन भाग करूया. वर्ड्स, हियर नाउन्स. ओके. फर्स्ट इज रिप्रेझेंट. Second, change. Third, prepare. Fourth, achieve. Fifth, aware. And sixth, succeed. Write noun form of the following verbs करतो मी. Verbs, because there are verbs. इथे करतो मी verbs आणि इथे करतो nouns. Verbs and nouns. ओके. क्रियापदापासून नामे तयार करा. मगाशीचा प्रश्न काय होता मुलांनो? नामांपासून क्रियापदे तयार करा. आता क्रियापदापासून नामे तयार करा. रिप्रेझेंटेशन. Noun will be representation. Yes. Then change. No change. Verb and noun are equal. Same. Prepare. Preparation. Prepare. Preparation. Prepare, preparation. PAR. Prepare, preparation. Yes. Achieve. Achievement. Then aware. Awareness. And last, succeed. Success. These are the nouns from the verbs. Next is here activity number 3. Sorry, C. Question 2A, question 2B, question 2C. Write adjectives form of the words. Write adjective forms of the words. खालील शब्दांचे विशेषण लिहा. इथे करू आपण वर्ड्स आणि सेकंड पार्ट ऍडजेक्टिव्ह. असे दोन भाग आपण त्याचे केलेले आहेत. येस. नंबर 1, फेवर. FAVOUR dash. Number 1, favor. Number 2, proportion. Number 3, finance. Number 4, nutrition. Number 4, nutrition. And number 5, female. Number 6, addition. Yes. Now let's write adjective form of the words given here. शब्दांचे विशेषण लिहूया आपण.
फेवर, फेवरेबल, फेवर, फेवरेबल. प्रोपोर्शन, प्रोपोर्शनेट, प्रोपोर्शनेट. yes, proportion, proportionate. Finance, financial, financial. Then nutritional, nutrition, nutritional, nutritional. Female, feminine, female, feminine. And addition, additional. In this way, we have completed the 3 activities under question number 2 related to nouns, verbs and adjectives. क्रियापदापासून नामे तयार करा, नामांपासून क्रियापदे तयार करा, दिलेल्या शब्दांपासून विशेषणे तयार करा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला व्होकॅब्युलरी अंतर्गत विचारले जातात मुलांना. तर या ठिकाणी आपला हा पाठ, जो शेवटचा पाठ होता या अभ्यासक्रमाचा, तो आज संपलेला आहे मुलांनो. तुमच्या काही अडचणी असतील पाठाशी संबंधित किंवा विषयाशी संबंधित आपल्या, तर तुम्ही सरांना फोन करा. सर मला सुचवतील त्याप्रमाणे आपण त्यावर उपाय शोधू. तुमच्या काही अडचणी असतील या अभ्यासक्रमातल्या, कोणतीही अडचण असो विषयाशी संबंधित, तर तुम्ही सरांना फोन करा, देशमुख सरांना. मी या ठिकाणी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी केव्हाही तयार आहे. Until then, goodbye and good luck.